सावित्री, सावित्री, सगळ्या सवाष्णींना जेवायला वाढ. कसं झालंय जेवण? प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, हे माझं वाण. आज तुमच्यामुळेच माझ्या सासूकडनं मला हे वाण मिळालं. तुम्ही समजा जुळवून आणलत ना, म्हणून मला ही ओटी मिळाली. मी हे समजा आदित्य सरांना सांगेन ना, तेव्हा त्यांना लई आनंद होईल बघा. मला माहिती आहे देवी आई तुमच्यावर रागवतील, चिडतील तुमच्यावर, पण माझ्या प्रेमापोटी तुम्ही इतका मोठा धोका पत्करला. थँक्यू. हारू, अगं एवढं काही केलेलं नाहीये. मी तुझाच मान, तुझाच अधिकार तुला मिळवून दिलाय. हारू, तू या घरची मोठी सून आहेस, हा तुझाच मान आहे. आणि आईंच्या हातून तुला हे वाण मिळणं आज अपेक्षितच होतं. थँक्यू. बरं, मी येते. प्रिया, थांब. तू आज जे काही वागली आहेस ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू माझा शब्द डावललास, म्हणजे याचा अर्थ या घरात आता माझ्या शब्दाला काही किंमतच उरलेली नाहीये का? आई, तसं काही नाहीये. मग कसं आहे? तू माझ्या श्रद्धेचा, माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलायस. तू या घरची सून आहेस. जसे तुला अधिकार आहेत तशा काही मर्यादा सुद्धा आहेत, हे लक्षात ठेव. आणि यापुढे हे असं काहीही करण्याचं धाडस करू नकोस. आदित्य सर, मी आज लई खुश आहे. ते दिसतंय. आणि माझी अशी इच्छा आहे की तू रोजच अशी असेल. पण आज काय स्पेशल आहे? आदित्य सर, स्वतः देवी आईंनी माझी सवाष्णी म्हणून पूजन केलं आणि सवाष्णीचं वाण सुद्धा दिलं मला. हे बघा.
आणि एवढंच नाही आदित्य सर, आज मी आपल्या घरात जेवून आले. क्या बात है. आणि हा चमत्कार घडला कसा? प्रिया मॅडमनी गुरुवारच्या सवासणीचं पूजन ठेवलेलं, मला सुद्धा बोलवलं. मला लई आनंद झालाय, मी लई खुश आहे आज. तुला सांगू पारू, आईने आपल्याला किती दूर केलं ना, तिचं आपल्यावरचं प्रेम काही कमी होणार नाही. अरे देवा, मी गप्पा मारायच्या नादात विसरले. काय उद्याच्या कार्यक्रमाची तयारी झाली आहे ना? झाली आहे, सगळी तयारी झाली. चल. एक मिनिट. काय कसला विचार करताय? आई येईल ना इनॉग्रेशनला? मी सांगितलंय ना तुम्हाला, देवी आई कार्यक्रमाला नक्की येतील. आपल्या मुलाला आशीर्वाद द्यायला ते येणार नाहीत असं कधी होईल का? तुम्ही नका काळजी करू, देवी आई नक्की येतील. तू म्हणली आहे म्हणजे नक्की आहे. तू पण हवी आहेस मला तिथे. तुमची आई आणि तुमची बायको तुमच्या कार्यक्रमाला नक्की येतील. मी पटापटा पेपर लिहेन आणि पटापटा तिकडे येईन. पटापटा घरी जाऊया का? मला भूक लागली आहे. चला. हं? पण मी प्रयत्न करेन उद्या यायचा. ओके. हा, आणि नाही जमलं तर तुम्ही आहातच ना. हा हा, एक मिनिट. काय 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 चाललंय? थांबाव तुम्ही. मस्त आहे ना शर्ट? हा परफेक्ट. हा, मी करतो. हा. काय चाललंय काय? प्रीतम, हा परफेक्ट दिसेल तुम्हाला. उद्या तुम्ही प्रोग्रामसाठी हाच शर्ट घालणार. नाही, मी उद्याच्या प्रोग्रामला हा शर्ट घालेन, पण प्रोग्राम दादाचा आहे, माहिती आहे ना. तू काय एवढी एक्साइट होतेस? मग का नाही होणार एक्साइट? एवढ्या कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा हा प्रोजेक्ट करताय. आपल्या सगळ्यांनाच माहिती की दादांनी या प्रोजेक्टसाठी किती मेहनत घेतली, आणि आज फायनली आपल्याला इन्व्हिटेशन आलंय त्या प्रोग्रामचं. तुम्हाला सांगू प्रीतम, मी केव्हापासून या दिवसाची तयारी करते माहितीये. हो, आणि मी पण खूप खुश आहे प्रिया. उद्या काहीही झालं ना तरी आपण या प्रोग्रामला जायचंच. तुम्हाला माहितीये ना, आपल्याला आईंपासून लपून जावं लागणार आहे. बघा प्रीतम, काहीही झालं तरी कुठल्या परिस्थितीत आईंना हे कळता कामा नये. त्यांना जर कळलं ना तर ते आपल्याला सोडणार नाहीतच, पण आपण गेलेलंही त्यांना आवडणार नाहीये.